नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण, त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंग सेटअप. चला तर मग सुरू करूया. क्लिअर कट मोठी मोमेंटम निफ्टी बँकमध्ये बघायला मिळालेली आहे. जर तुम्ही बघितलं असाल तर जवळपास मार्केट होतं 53,000 आणि तिथून थेट मार्केट गेलेलं आहे. किती? जवळपास 53,000 एक 200 पासून जी मोमेंटम आली ते थेट 53,900 इव्हन 54,000पर्यंत मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळाली. लक्षात असू दे. आता बरेच सदस्य म्हणतील सर ही सेलिंग का आली? याच्या पाठचं कारण काय? जर तुम्ही RSI नावाचा इंडिकेटर जर तुम्ही इथे बघितला तर लक्षात घ्या, इथे RSIची किंमत किती होती बघा, पॉईंटर इथे ठेवतोय 78. जेव्हा मार्केट ह्या लेवलला होतं, पण जसं मार्केट वर जायला निघालं तेव्हा बघा RSIची किंमत किती होती, 78 नंतर इथे होती 76. म्हणजे जवळपास काय, RSI जो होता हा विकनेस दाखवत होता आणि त्याच्यानंतर थोडीफार आपल्याला इथे सेलिंग बघायला मिळाली. त्याच्यानंतर परत मार्केट वरच्याशी गेलं. थोडक्यात काय, जी ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्डची जी कन्सेप्ट होती, त्या दिवशी सांगितली होती ती कन्सेप्ट इथे ॲप्लिकेबल होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता मार्केट ओपनिंगवरती अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. जर गॅप अप मार्केट ओपन झालं आणि माझ्या मते होईल, जर एक चांगली मुवमेंट आली, जर कंटिन्यू व्हायचं असेल, एक चांगला हाय बनायचा असेल आणि 54,000च्या वरती थोडंफार आपण छाप सोडायची असेल मार्केटला, तर 54,200 ते 54,300 ह्या रेंजमध्ये कुठेतरी गॅप अप झालं तर सुरुवातीला काय होईल, एकतर मार्केट पटकन खाली पडेल आणि जर पटकन खाली येत असेल तर लगेच म्हणजे सेकंडशी एक जवळपास तुम्ही एक आपण काय म्हणायचं आहे, एक उशीर न करता तिथे लवकर तुम्ही एंटर करणं गरजेचं आहे. पुट जो आहे ऑलरेडी ॲड करून ठेवा एक जवळपास वरच्या साईडचा, एक ठीक आहे 100-200 पॉईंट आत घेतला तरी चालेल. आणि जर गॅप ओपन ओपन झाला आणि इथून थेट मार्केट खाली आलं तर डेफिनेटली तुम्हाला मार्केट जे आहे हे अजून खाली येताना बघायला मिळू शकतं आणि तिथे तुम्ही त्या फ्लोमध्येच तुम्ही 50-100 पॉईंट घेण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु जर रेंज बाउंडच म्हणजे जवळपास साईडवेज ओपन झालं, इथून ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करा, मग थोडाफार कष्ट होतील मार्केटला. त्यामुळे 54,100च्या वरती जोपर्यंत होल्ड करत नाही तोपर्यंत बाय करायचा प्रयत्न करू नका, हे लक्षात घ्या. ठीक आहे. थोडाफार पुलबॅकमध्ये खाली आला तर 53,800 एक चांगली सपोर्ट झोन आहे या आठवड्यासाठीची आणि त्याच्या खाली 53,500 आणि 53,300 आणि त्याचबरोबर 53,200 या रेंज सपोर्टच्या आहेत. जर 53,800च्या खाली थोडंफार मार्केट टिकेल, लगेच टिकणार नाही, लगेच सेलिंग येणार नाही. सो थोडाफार होल्ड करा आणि जर ते होल्ड केलं तर ते मग व्होलाटाईल मार्केट राहील, हे लक्षात घ्या. सेलिंग पटकन होत नाही, थोडंफार होल्ड करेल, मग कुठेतरी आपल्याला एक निशाणी देऊ शकतो किंवा प्राइस ॲक्शन काही मुवमेंट देईल आणि मग थोडंफार त्याच्यानंतर खाली येण्याचा प्रयत्न करू शकतो. एकदम काय पडत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर एकदम थोडाफार गॅप ओपन झाला आणि थेट पहिले 5 मिनिटाची कॅन्डल बघा, जर पॉझिटिव्ह असेल, जर निघत असेल, ठीक आहे, त्या कॅन्डलचा हाय पुढची कॅन्डल तोडत असेल तर जास्तीत जास्त 100 पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा. ऑल टाईम हायवरती आहे मार्केट, नवीन हाय बनवण्याचा प्रयत्न करते. सो दररोज तुम्हाला 700-800 पॉईंट मुवमेंट भेटेलच असं नाही. ठीक आहे. बँक निफ्टीनंतर आपण थेट जाऊया आता आपल्या लाडक्या निफ्टीकडे. निफ्टीचा विचार केला तर निफ्टीने सुद्धा एक चांगला नवीन हाय दिलेला आहे. ठीक आहे. मी कालही म्हटलं होतं 25,800ची लेवल महत्त्वाची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला तशीच एक कॅन्डल बघायला मिळाली. इथे बघा काय झालं आहे, ओव्हरबॉट झालं होतं मार्केट आणि त्याच्यानंतर आपलं एक सेलिंग बघायला मिळाली होती, हे लक्षात घ्या. सो आता आपण काय करू शकतो, आता जवळपास ट्रेड घ्यायचा असेल तर कसा घेऊ शकतो, ट्रेड घ्यायचा असेल तर लक्षात घ्या मार्केटमध्ये एक तर आपल्याला एक चांगल्या ब्रेकआउटची गरज आहे, हे लक्षात. आता तुम्ही म्हणा ब्रेकआउट कुठून, ती म्हणजे 25,800च्या आसपासची, हे लक्षात घ्या. उद्या जर गॅप अप ओपन झालं 25,900 25,950 लक्षात घ्या, निफ्टी 26,000पर्यंत सुद्धा जाऊ शकतं आणि 26,000 वरती टिकलं तर 26,200पर्यंत सुद्धा आपण टार्गेट ठेवू शकतो, हे लक्षात घ्या. परंतु सांगण्याचा विषय असा आहे, जर 100 पॉईंट गॅपअप झाला आणि होल्ड करून जायचं तर डेफिनेटली 26,000पर्यंत जाऊ शकतं, इथे प्रॉफिट बुक करा. परंतु जर एकदम गॅपअप झालं 200-300 पॉईंट 26,000च्या आसपास कुठेतरी, मग कुठेतरी थोडाफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, मार्केट थोडंफार खाली येण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर मार्केट जर ह्याच रेंजमध्ये ओपन झालं कुठे साईडवेज झालं, ते म्हणजे ह्या रेंजमध्ये ओपन झालं, मग ब्रेकआउट देत असेल तर डेफिनेटली एंटर करण्याचा प्रयत्न करा. परंतु मग 25,900च्या वरती होल्ड करेल तरच तुम्ही एंटर करा, अन्यथा करू नका, कारण इथे तुम्हाला काय ट्रॅप करण्याचा प्रयत्न या 50 पॉईंटमध्ये केला जाईल, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर या रेंजमध्ये ओपन होऊन जर खाली येण्याचा प्रयत्न केला मार्केटने, ह्याच्या खाली सरळ तुम्ही एक पुट बाय करू शकता. परंतु माझं असं मत आहे 25,800 ते 25,700 या 25,600 ही जी रेंज आहे ही थोडीफार वोलाटाईल राहील आणि त्यामुळे ह्या रेंजमध्ये ट्रेड घेणं सहसा टाळाच तुम्ही, हे लक्षात घ्या. समजलं आहे का अनालिसिस? छोट्या आपण टाईम लिमिटमध्ये संपवलेला आहे, सरळ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंपल सेटअप आपण बनवण्याचा प्रयत्न केला. सेटअप बघायचा असेल तर पूर्ण सेटअप बघा कसा बनवलेला आहे आणि ज्या लाल लाईनी आहेत त्या मोठ्या रिजेक्शन आणि मोठ्या सपोर्ट झोन आहेत, ते मार्केटने कसं सपोर्ट केलं ते सुद्धा बघा आणि वरचे जे काढले आहेत हे टार्गेट्स आहेत, हे लक्षात घ्या. समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. त्याचबरोबर सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि त्याचबरोबर सेलिंग रेंज आपली असणार आहे हीच, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो, जर मार्केट जोपर्यंत 25 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली, ठीक आहे,
जवळपास काय जी जो 25 मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो तोडून मार्केट जर असं जात नाही तोपर्यंत तुम्ही पुट बाय करायचा विचारसुद्धा करू नका. हे लक्षात घ्या. हे एक्स्ट्रा टिप देतोय. समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लाईक, जास्तीत जास्त शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तिथे सुद्धा जॉईन करू शकता. इथे तुमची रजा घेतोय. धन्यवाद.